पेरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाशी सरत लावून नशान आणि शिवाजी महाराज आठवले की मग भारताच्या स्वातंत्र्य संग्रामासारखं काही घडून येतं. जे 1947 ला भारताने स्वातंत्र्य मिळवलं त्याच्या मागे शिवाजी महाराजांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि शिवाजी महाराजांची खूप मोठी प्रेरणा आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवछत्रपतींवर लिहिलेल्या आरतीवरून आपल्याला समजून येतं की सावरकर त्याच्यात म्हणतात की आर्यांच्या देशावरील लैंछांचा घाला आला आला सावध होत शिवभूम आला सद्गदिता भूमाता देवीचा हा केला करुणारव भेदुनी तव हृदय नका गेला जय देव जय देव जय जय शिवराया. आणि शिवाजी महाराज कसे तर भगवद्गीता जर तुम्ही वाचली तर भगवद्गीतेमध्ये तुम्हाला समजेल की श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट दर्शन दिलं आणि त्या अर्जुनालाच ते विराट दर्शन घडलं, बाकीच्यांना ते घडलं नाही. शिवाजी महाराज अगदी असेच आहेत, ज्यांना ते समजतात त्यांनाच त्यांचं विराट दर्शन घडतं. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात. ते फक्त तलवारीमध्ये नाही आहेत, ते फक्त युद्धामध्ये नाही आहेत, ते फक्त भगव्या रंगात नाही आहेत, तर त्याही पलीकडे जाऊन त्यांनी शांतता काळामध्ये या देशामध्ये जे विचार पेरले त्याच्यामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची हत्तीवरनं मिरवणूक निघाली रायगडावरनं आणि ती मिरवणूक याने बघितली आणि त्याला या हेनरीला खूप आश्चर्यच वाटलं की मी स्वतः जेव्हा रायगडावर आलो तर साधं माणसाला रायगड चढून येणं खूप अवघड आहे, घोडा फार प्रयत्नाने येतो, हा हत्ती कसं काय आला वरती, त्याला प्रश्नच पडला. मग त्याने काय केलं, आपले अनेक वकील होते, त्या वकिलांपैकी एकाला त्यांनी विचारलं की का हो हे हत्ती कसा काय वरती आणला, काही वेगळं रस्ता वगैरे का हत्तीसाठी, मान आहोत म्हणून कोणीही येईल आणि आम्हाला बावळट करून जाईल असं चालणार नाही. आम्हाला आमच्या धर्माचा अभिमानच पाहिजे पण वडीलधाऱ्यांचा आदर पण पाहिजे. आमचा अभिमान हा गर्वात रूपांतर होण्याचं काही कारण नाही. आम्हाला आमची अस्मिता जपायला लागेल आणि हे सगळं जर आम्ही करू शकलो तर खऱ्या अर्थाने आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणू शकू असं मला वाटतं. हे सगळं तुम्ही नीट विचार करावा आणि तसं आयुष्य जगावं अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवशंकराचा तू अवतार
महाराष्ट्राचे शासनकर्ता आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा अवघ्या मुठभर मावळ्याला सोबत घेऊन ज्यांनी आभारवर शौर्य गाजवले असे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आमचं नातं शिवाजी महाराज was a great king. He was the cloud of the Maratha Empire. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यासाठी महाराजांनी वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली, ज्याच्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवाकाशी यांच्यासारख्या अज्ञात मावळ्यांनी आपले प्राण गमावले. ते म्हणजे आपले हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे फक्त हिंदूंचे स्वतःचे राज्य नव्हे, तर ते एक असे राज्य होते जेथे सर्व जाती धर्मांना एक समान दर्जा दिला जायचा. स्त्रिया. छत्रपती शिवाजी महाराज was a brave great king of India. He was born on 19 February 1630. He loved his people and cried for them. Shivaji Maharaj kind, honest and courageous. He used to be brave, truthful and helpful. We always respected women and elders. We are proud of you, Chhatrapati Shivaji Maharaj. He is true hero of our country. Thank you. Have a good day. महाराजांची कीर्ती बेफाम, वाल्या वाल्याला फुटला घाम, याला कोण घाली असना दरबारी भुसती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गबगार. कोणी येईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. आणि त्या भेटसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खंडवलट डुलत आला. सैद भांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला. जीवा माल नावाचा एक डोंबारी होता, म्हणतात नव्हता जीवा म्हणून वाचला शिवबाच्या संगती माला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खनहा मारतो श्री रोकून नजारा गैरी जिरा खानून राजाला आलिंगन दिलं, अंधकार केला. खांदाभिमान मानाला कटरीचा वार त्याने केला. खरं आवाज झाला. चिलखत होता अंगाला. खाण्याचा वास का गेला, खाण्यावर पडला. त्याच माझ्यानं पोटामध्ये पिछवा कडकला. वाघनखांचा मारा केला. टाळा फाडलं पोटाला. त्याला खाण्याचं कोटाळ बाहेर आला. जी तडका. भारत का इतिहास भरा है, आज कहानी आओ सुन लो, जिनसे नव इतिहास बना है. आज कहानी आओ सुन लो, जिनसे नव इतिहास बना है. जिनके पिता शाहजी थे, माता जिजा धर्मपरायण. जिनके पिता शाहजी थे, माता जिजा धर्मपरायण. आपल्या स्वराज्याचा इतिहास कोणी लिहिलाय? तर आपल्या स्वराज्याचा इतिहास लिहिलाय शाहिराच्या डफांनी, घोड्यांच्या तापांनी, तलावरीच्या खणखणांनी, ढगांच्या गडगडांनी, डोंगरावरच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि स्वराज्याच्या मातीनं. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचा निर्माण करणारा राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा.
जिंकून या जगभरी शिवबार